Hello student and welcome to all of you in the second term. This is Irle sir. Now today we are going to learn about chapter number 9. Name is motion and types of motion of the 6th standard in the science subject. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परत या द्वितीय सत्रामध्ये आपण या ठिकाणी ऑनलाईन क्लासेसला सुरुवात करणार आहोत. कारण आणखीन कोविड हे संकट आपल्याला आणखीन टळलेलं नाही आहे, त्यामुळे आपल्याला परत ऑनलाईन क्लासेस जॉईन या ठिकाणी करावे लागतील. ठीक आहे, तर घरी बसून आपल्याला परत अभ्यास करायचा आहे. तर आज आपण द्वितीय सत्रामधील जो पहिला घटक आहे म्हणजे एकूण 9वा घटक आहे तो आज आपण पाहणार आहोत. त्याचं नाव आहे मोशन अँड टाइप्स ऑफ मोशन. मीन्स गती आणि गतीचे प्रकार. ओके, नाउ we see in our daily life there are many types of the moving objects like moving of vehicles, moving of flying of the aeroplane, moving of the car, cycle, moving of the fan, etc. म्हणजे आपण दररोजच्या जीवनामध्ये आपण नेहमी पाहतोय की आपल्याला दररोज जीवनामध्ये आज आपण मोठ्या प्रमाणात वस्तूंची हालचाल म्हणजे कोणतेही कार्य व्हायचं असेल तर वस्तूंची हालचालीची आपल्याला गरज असते. ओके, ते आपण नेहमीच पाहत असतो की हालचालीशिवाय या ठिकाणी वस्तूचं कार्य होत नाही. मग त्यामध्ये डिस्प्लेसमेंट आणि मोशन या गोष्टी महत्त्वाच्या असतात. डिस्प्लेसमेंट झाल्याशिवाय मोशन होत नाही. Okay, now what is meant by displacement? Displacement means visthapan. Okay, now displacement. The first concept in the lesson is displacement. Now what is means visthapan? Now what is meant by displacement? Change of place of an object is called displacement. विस्थापन म्हणजे काय? Change of place of an object is called displacement. विस्थापन म्हणजे काय? तर एखाद्या वस्तूची जागा बदलणे. आता फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी थांबलेलो आहे, आता मी इथून थोडीशी जागा बदलतोय. नाउ दॅट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. म्हणजे एखाद्या वस्तूची जागा बदलणे म्हणजे तिचे मूळ जागेवरून ती वस्तू थोडीशी दुसऱ्या ठिकाणी जाणे म्हणजेच डिस्प्लेसमेंट, विस्थापन. तर तुम्हाला डिस्प्लेसमेंट, विस्थापन ही संकल्पना अगदी व्यवस्थित समजली असेल. ओके विद्यार्थी मित्रांनो, चला तर आपण नेक्स्ट कन्सेप्ट पाहूया. इज मोशन. मोशन मीन्स गती. नाउ व्हाट इज मीन बाय मोशन? द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड मोशन. नाउ व्हाट इज मीन बाय मोशन? द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड मोशन. गती म्हणजे काय? तर एखाद्या वस्तूचे विस्थापन सतत होत असेल म्हणजे एखादी वस्तू जर सतत या ठिकाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असेल किंवा तिची सतत हालचाल होत असेल. मुव्हिंग ऑफ द कंटिन्युअसली ऑफ एन ऑब्जेक्ट इट इज कॉल्ड मोशन. म्हणजे एखाद्या वस्तूची होणारी हालचाल. आता या ठिकाणी आपण पाहतोय दॅट इज डिस्प्लेसमेंट अँड दॅट इज मोशन. म्हणजे एखाद्या वस्तूची सतत होणारी हालचाल म्हणजेच मोशन म्हणजेच गती. तर गती ही सर्वप्रथम समजली. द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड मोशन. म्हणजे कोणतीही वस्तू असेल, उदाहरणामध्ये फॉर एक्झाम्पल मोशन ऑफ द फॅन, मोशन ऑफ द व्हेकल, मोशन ऑफ द फ्लाइंग एरोप्लेन, मोशन ऑफ द रनिंग कार, कुठलेही उदाहरण आपल्याला देता येतील. मग तो फिरणारा पंखा असेल किंवा या ठिकाणी एखादं वाहन असेल जे रस्त्यावर जात असेल किंवा एखादं लहान मूल रेंगाळत असेल किंवा मुलं खेळत असतील किंवा एखादं मॅच चालू असेल क्रिकेटची किंवा कुठलीही मॅच चालू असेल. म्हणजे ज्या ठिकाणी सतत या ठिकाणी हालचाल एका विशिष्ट कालावधी किंवा एका विशिष्ट परिस्थितीमध्ये सतत या ठिकाणी हालचाल होत असेल तर त्याला या ठिकाणी मोशन, गती असे म्हणतात. तर मोशन ही संकल्पना तुम्हाला समजली. ओके, ठीक आहे. द नेक्स्ट पाहतोय आपण. द नेक्स्ट कन्सेप्ट इज टाइप्स ऑफ मोशन. मीन्स गतीचे प्रकार.
Now types of or kinds of motion. गतीचे प्रकार. Now there are mainly two types of the motion. Linear motion and non-linear motion. गतीचे मुख्य या ठिकाणी दोन प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला आपण घेतोय लिनियर मोशन. लिनियर मोशन मीन्स तर आपण रेषीय गती आणि नॉन लिनियर मोशन मीन्स नैक रेषीय गती. म्हणजे एका रेषेत असलेली गती आणि एका रेषेत नसलेली. नैक रेषीय म्हणजे एका रेषेत नसलेली गती. ओके. नाउ देयर आर टू मेनली टाइप्स ऑफ द मोशन, लिनियर मोशन and non-linear motion. Now we find out also the subtypes of the next. Now there are two subtypes of the linear motion: uniform linear motion and non-uniform linear motion. परत या ठिकाणी रेषीय गतीचे परत आपण दोन उपप्रकार या ठिकाणी पाडतो. त्यामध्ये पहिला आहे युनिफॉर्म लिनियर मोशन मीन्स रेषीय समान गती किंवा एक समान गती. आणि दुसरा प्रकार आपण घेतोय नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजेच रेषीय असमान गती. म्हणजे रेषीय गतीचे दोन प्रकार, रेषीय समान गती आणि रेषीय असमान गती. नाउ देयर आर टू some types of the linear motion. The first is uniform linear motion and the second is non-uniform linear motion. तर तुम्हाला रेषीय गतीचे दोन प्रकार समजले असतील. उपप्रकार एक आहे रेषीय समान गती आणि दुसरा आहे रेषीय असमान गती. ओके. नाउ द नेक्स्ट इज देयर आर फोर सब टाइप्स ऑफ द नॉन लिनियर मोशन. फर्स्ट इज ऑसिलेटरी मोशन, सेकंड periodic motion, third circular motion, fourth random motion. Now there are four subtypes of the non-linear motion. Okay. Now see, परत या ठिकाणी नैक रेषीय गतीचे चार प्रकार पडतात. जसं आपण पाहिलं रेषीय गतीचे दोन प्रकार या ठिकाणी पडतात आणि नैक रेषीय गतीचे या ठिकाणी एकूण उप चार प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला पाहतो आपण ऑसिलेटरी मोशन. ऑसिलेटरी मोशन मीन्स आंदोलित गती. सेकंड आपण पाहतोय पिरियडिक मोशन. पिरियडिक मोशन मीन्स नियतकालिक गती. थर्ड टाइप्स इज सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन मीन्स वर्तुळाकार गती. आणि चौथा फोर्थ टाइप ऑफ द सब टाइप ऑफ द नॉन-लिनियर इज रॅन्डम मोशन मीन्स यादृच्छिक गती. तर तुम्हाला हे चार उपप्रकार लक्षात आले. देयर आर फोर सब टाइप्स ऑफ द नॉन-लिनियर मोशन: ऑसिलेटरी मोशन, पिरियडिक मोशन, सर्क्युलर मोशन अँड रॅन्डम मोशन. म्हणजे तुमच्या लक्षात आलेला आहे आता पूर्ण हा चार्ट. बघा, तुम्हाला हा जर घटक गती आणि गतीचे प्रकार हा घटक जर तुम्हाला परफेक्ट समजायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी हा पूर्ण चार्ट तुम्ही सगळ्यांनी पाठ करून ठेवायचे. मी तुम्हाला याच्यावर नंतर प्रश्न विचारणारच आहे गृहपाठामध्ये. ठीक आहे. तर हा चार्ट सगळ्यांना पाठ झालाच पाहिजे. कारण हा चार्ट जर तुम्हाला कळाला परफेक्ट तर हा पूर्ण घटक तुम्हाला एकदम इझी मध्ये समजून जाईल. ठीक आहे. परत मी तुम्हाला समजून देतोय. तर गतीचे एकूण या ठिकाणी मुख्य दोन प्रकार आहेत. त्यामध्ये लिनियर मोशन रेषीय या ठिकाणी गती, दुसरा आहे नॉन लिनियर मोशन नैक रेषीय गती. परत रेषीय लिनियर मोशनचे दोन या ठिकाणी आपण उपप्रकार पाडलेत: युनिफॉर्म लिनियर मोशन, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. म्हणजेच रेषीय गतीचे दोन प्रकार: रेषीय एकसमान गती आणि रेषीय असमान गती. नाउ देयर आर फोर सब टाइप्स ऑफ द नॉन लिनियर मोशन. ऑसिलेटरी मोशन मीन्स या ठिकाणी आंदोलित गती, पिरियडिक मोशन मीन्स नियतकालिक गती, सर्क्युलर मोशन मीन्स वर्तुळाकार गती अँड फोर्थ इज रॅन्डम मोशन मीन्स यादृच्छिक गती. तर अशा प्रकारे तुम्हाला हा चार्ट समजला असेल. अतिशय मी सोप्या पद्धतीनं हा चार्ट तुम्हाला बनवून या ठिकाणी दाखवलेला आहे. तर हा चार्ट तुम्ही सर्वांनी घरी या ठिकाणी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हा रफ वहीमध्ये तुम्हाला सराव केला चार्टचा की तुम्हाला हा चार्ट पाठ होऊन जाईल. चार्ट पाठ झाला की तुम्हाला परफेक्ट या ठिकाणी याचे जे प्रकार आहेत टाइप्स ऑफ मोशन, मुख्य प्रकार कोणते, उपप्रकार कोणते हे तुमच्या सहज लक्षात येईल आणि तुम्हाला सहज पाठांतर होऊन जाईल. ओके. नाउ द नेक्स्ट concept is linear motion. Now first of all, the first main type of the motion is linear motion. Linear motion is रेषीय गती. Now what is meant by linear motion? The motion of an object in
a straight line. The motion of an object in a straight line is called linear motion. म्हणजे what is linear motion? The motion of an object in a straight line is called linear motion. रेषीय गती म्हणजे काय? तर ज्या वस्तूची गती ही एका सरळ रेषेत असते किंवा सरळ असते त्या. फॉर एक्झाम्पल, मोशन ऑफ द कार ऑन द रोड, मोशन ऑफ द फ्लाइंग एरोप्लेन, मोशन ऑफ द ट्रेन ऑन द ट्रॅक, motion of the pistol, motion of the bullet in the pistol, etc. तर पहा, रेषीय गती तुमच्या लक्षात येऊ लागली आता. तर रेषीय गती, लिनियर मोशन म्हणजे रेषीय गती. रेषीय गती म्हणजे काय? ज्या वस्तूची गती सरळ असते, ज्या वस्तूची गती कशी असते? सरळ असते किंवा रेषेत असते, त्या गतीला आपण रेषीय गती असं म्हणतो. मग त्यामध्ये उदाहरण आपण पाहिलेलं आहे. मग सैनिकांचं मार्चिंग ऑफ सोल्जर म्हणजे सैनिकांचं संचलन असेल. फॉर एक्झाम्पल, मोशन ऑफ सोल्जर, मोशन ऑफ फ्लाइंग एरोप्लेन. मग याच्यामध्ये सैनिक संचलन आपण पाहिलं असेल. सैनिक एका रेषेमध्येच त्या ठिकाणी संचलन करतात. मग विमान असेल, वाहत असताना ते वेगवेगळ्या तिकडून उलाढे सरळ एक दिशा त्याला दिलेली असते तशी होतं. ट्रेन असेल, एक दिशा दिलेली असते. म्हणजे ज्या वस्तूची गती ही एका सरळ रेषेत असते किंवा रेषेमध्येच सरळ ती जात असते, तर त्या गतीला त्या ठिकाणी रेषीय गती असे म्हणतात. लिनियर मोशन ही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झालेली आहे. ओके, म्हणजे तुम्हाला डेफिनेशन आणि एक्झाम्पल 2-3 तुम्हाला सहज सांगता आले पाहिजे. भरपूर उदाहरणं आहेत पण तुम्हाला सहज 2-4 तरी सांगता आले पाहिजे. ओके, नेक्स्ट इज नाउ द फर्स्ट सब टाइप ऑफ द लिनियर मोशन इज युनिफॉर्म लिनियर मोशन, मीन्स रेषीय एक समान गती. ओके, नाउ व्हाट इज मीन बाय uniform linear motion? The motion of an object that move a straight line in unit time is the same, is called an uniform linear motion. पहा, या ठिकाणी रेषीय एक समान गती म्हणजे काय? The motion of an object that move a straight line in unit time is the same, is called the uniform linear motion. मग रेषीय एक समान गती म्हणजे काय? तर ज्या गतीमध्ये म्हणजे ज्या रेषीय गतीमध्ये वस्तूची या ठिकाणी जी काही गती असते एका सरळ रेषेत असते, मात्र विशिष्ट कालावधी, युनिट टाइम मीन्स विशिष्ट कालावधीमध्ये त्या वस्तूची गती ही सरळ असेल, मात्र ती गती असताना जर तिची या ठिकाणी जी काही गती आहे ती एकसारखी असेल, इन युनिट टाइम इज द सेम. हे खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे. म्हणजे एखाद्या वस्तूची गती सरळ आहे मात्र ती एका विशिष्ट कालावधीमध्ये असेल, आणि जर त्या वस्तूची गती आहे ती मात्र कशी असेल? विशिष्ट कालावधीत आहे मात्र ती एकसारखी असेल, म्हणजे ती बदलत नसेल. फॉर एक्झाम्पल, मोशन ऑफ सोल्जर, मोशन ऑफ मूव्हिंग कार. समजा आपण अंतर ठरवलेलं आहे, या ठिकाणी सैनिका संचलन असेल तर आपण पाहतो की ते ठरवलेलं असेल, त्यांना ते अंतर किती वेळेत पार करायचं. समजा आपल्या एका ठिकाणी जायचं असेल, आपण ठरवतो एखाद्या गाडीचा वेग आपण ठरवतो की 50 किलोमीटर तास आहे वगैरे. म्हणजे हे जे आपण निश्चित करतो हे कशामुळं? युनिफॉर्म लिनियर मोशन. म्हणजे सरळ त्याला द्यायचे, म्हणजे त्याचा कालावधी ठरलेला आहे आणि त्यासाठी जी काही गती आहे ती सारखी त्याला ठेवावीच लागते. त्याला म्हटलं जातं या ठिकाणी रेषीय एक समान गती, म्हणजेच रेषीय समान किंवा एक समान गती, युनिफॉर्म लिनियर मोशन. नाउ दॅट इज द कन्सेप्ट ऑफ युनिफॉर्म लिनियर मोशन. तर तुम्हाला युनिफॉर्म लिनियर मोशन ही कन्सेप्ट क्लिअर झाली आहे की रेषीय गतीच आहे. रेषीय गतीचे 2 प्रकार आपण पाडतोय, हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. युनिफॉर्म लिनियर मोशन, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. मग त्यामध्ये लिनियर मोशन दोन्ही लिनियर मोशनच आहे, पण त्याचे उपप्रकार आहेत. युनिफॉर्म म्हणजे समान आणि नॉन युनिफॉर्म म्हणजे असमान. एवढं तुमच्या डोक्यात ठेवायचं. ओके, now the next concept is the second type of the linear motion, subtype of the linear motion is non-uniform linear motion, means रेषीय असमान गती. Okay, now see the definition of the motion of an object. The motion of an object that moves in a straight line in unit time keeps on changing the motion is called the non-uniform linear motion. बघा, तुम्हाला या दोन्हीचा फरक कळायला पाहिजे. युनिफॉर्म लिनियर मोशन अँड नॉन
युनिफॉर्मली मोशन म्हणजे रेषीय, दोन्ही रेषीय गतीच आहेत, मात्र ही रेषीय या ठिकाणी एक समान गती आहे, रेषीय ही असमान गती. कशी पहा, द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट दॅट मूव्ह इन अ स्ट्रेट लाईन इन युनिट टाइम कीप्स ऑन चेंजिंग द मोशन. म्हणजे एखाद्या वस्तूची गती ही रेषीय गती आहे, पण ती गती या ठिकाणी विशिष्ट कालावधी ठरलेला आहे की आपल्याला एवढा कालावधी लागणार आहे, म्हणजे त्या कालावधीमध्ये ती वस्तू सरळ दिशेने जात आहे, मात्र जात असताना तिची दिशा काय होत आहे, बदलू लागली. म्हणजे त्याची दिशा सेम आहे सॉरी, मात्र त्याच्यामध्ये जी गती आहे ती कमी जास्त होते. फॉर एक्झाम्पल पाहूया, मोशन ऑफ गर्ल कमिंग डाऊन अ स्लाइड. म्हणजे एखादी समजा मुलगी आहे, घसरगुंडीवरून आपण, तुम्ही घसरगुंडी खेळता नेहमी, मग घसरगुंडीवर जेव्हा आपण टॉपला असतो वरच्या बाजूला, तेव्हा घसरगुंडीवरून आपण या ठिकाणी खाली येताना या ठिकाणी सुरुवातीला गती कशी असते, इथं आपली कमी असते, आणि नंतर जेव्हा तुम्ही खाली यायला लागता जमिनीच्या दिशेने तेव्हा ती गती वाढते. दॅट इज कॉल्ड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. म्हणजे गती ही रेषीयच आहे, मात्र जेव्हा ती गती कमी जास्त होत असेल तर त्याला म्हटलं जातं नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. ओके, नाउ द नेक्स्ट एक्झाम्पल इज अ बुलेट टार्गेटेड फ्रॉम द पिस्टल. आता आपण बंदुकीमधून गोळी या ठिकाणी सोडतो, मग ते गोळी सोडत असताना या ठिकाणी त्याचा कालावधी निश्चित आहे, मात्र त्याच्यामध्ये जर वेग कमी जास्त असेल, त्या बंदुकीची चालवण्याची जो स्थिती असते त्याच्यानुसार जर वेग कमी जास्त झाला तर ते कशामध्ये येते, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी लिनियर मोशनचे दोन उपप्रकार मी तुम्हाला समजून दिलेले आहेत, युनिफॉर्म लिनियर मोशन अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. तर हे तुम्हाला दोन मुख्य प्रकार आहे लिनियर मोशन, त्याचे दोन उपप्रकार तुम्हाला या ठिकाणी युनिफॉर्म लिनियर मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन हे तुम्हाला अगदी व्यवस्थित समजले असतील. ओके, ठीक आहे. तर आपण हा पार्ट कंटिन्यू पुढे नेणार आहोत. टू बी कंटिन्यू. नाउ लेट्स कंटिन्यू द टॉपिक नंबर 9, motion and types of motion. Okay, now the next concept is the linear motion. Non-linear motion means नैक रेषीय गती किंवा एका रेषेत नसलेली गती. Now what is meant by non-linear motion? The motion of an object that does not move in a straight line is called non-linear motion. The motion of an object that does not move in a straight line is called non-linear motion. म्हणजे नैक रेषीय गती म्हणजे काय, म्हणजे जी गती एका रेषेत नाहीये, म्हणजे ज्या वस्तूची गती जर ही एका सरळ रेषेत नसेल. म्हणजे आपण अगोदरच्या भागात काय पाहिलं आपण, लिनियर मोशन. लिनियर मोशन मीन्स एका रेषेत असलेली गती. आता नॉन लिनियर मोशन मीन्स एका रेषेत नसलेली, म्हणजे ज्या वस्तूची गती एका रेषेत नसते. फॉर एक्झाम्पल, motion of fan, motion of swing, or motion of wings of the birds, or motion of the pendulum, etc. पहा, म्हणजे आपल्याला नैक रेषीय गती म्हणजे काय संकल्पना सहज लक्षात येईल की जी गती सरळ नाहीये. म्हणजे सरळ जर गती आली तर ती कशात येणार आहे, लिनियर मोशन मध्ये. मग नॉन लिनियर कशात येईल, जी गती या ठिकाणी एका रेषेत नाही, मग ती कशाही प्रकारची असेल. कारण वस्तू ही नेहमी सरळ जात नसते. वस्तू, प्रत्येक वस्तूंची या ठिकाणी फिरण्याची गती कशी असते, वेगवेगळी असते. त्यानुसार आपण या ठिकाणी गतीचे दोन प्रकार पाडले आहेत. एका सरळ रेषेत जात असेल वस्तू तर रेषीय गती, आणि सरळ रेषेत जात नसेल तर नैक रेषीय किंवा एक रेषीय नसलेली. ठीक आहे. नाव म्हणजे तुम्हाला एक रेषीय आणि नैक रेषेतला फरक कळायला आहे. फक्त सरळ या ठिकाणी जर ती वस्तू जात असेल तर तिला आपण एक रेषीय, त्याचे दोन प्रकार आपण पाहिले, एक समान आणि असमान एक रेषीय. मग आता परत आपण एका रेषेत नसलेली गती याचे आपण चार प्रकार तुम्ही शिकलेला आहात अगोदर. देर आर 4 सब टाइप्स ऑफ दी नॉन लिनियर मोशन: ऑसिलेटरी मोशन, पिरियडिक मोशन, सर्क्युलर मोशन अँड रँडम मोशन. म्हणजे अशा प्रकारे एकूण तुम्ही मुख्यतः 4 उपप्रकार पाडलेले ते आपण आता पाहणार आहोत. द फर्स्ट subtype of the non-linear motion is oscillatory motion, means अंदोलित गति. Oscillatory motion means अंदोलित गति. Now what is meant by oscillatory motion? The motion of an object
that oscillating back and forth is called oscillatory motion. Oscillatory motion means the motion of an object that oscillating back and forth is called oscillatory motion. म्हणजे आंदोलित गती म्हणजे काय, ज्या वस्तूची गती या ठिकाणी काय होते, मागे पुढे होती. फॉर एक्झाम्पल आपण पाहतोय मोशन ऑफ पेंडुलम ऑफ अ क्लॉक, मोशन ऑफ अ स्विंग. आपण घड्याळाचं दोलन पाहतोय की तो मागे पुढे करत असतो. त्याशिवाय मोशन ऑफ स्विंग, तुम्ही झोका खेळता नेहमी झोक्यामध्ये आपण पाहता पुढे मागे मागे पुढे या ठिकाणी आपण करतो. म्हणजे ही जी गती आहे ती मागे पुढे, एखादी वस्तू जर मागे पुढे करत असेल तर एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये एखादी वस्तू जर मागे पुढे करत असेल तर त्या गतीला या ठिकाणी ऑसिलेटरी मोशन म्हणजेच आंदोलित गती असे म्हणतात. म्हणजे तुम्हाला ऑसिलेटरी मोशन ही कन्सेप्ट क्लिअर झाली आहे की जी गती मागे पुढे विशिष्ट कालावधीमध्ये जर मागे पुढे करत असेल तर त्या गतीला ऑसिलेटरी मोशन म्हणतात. ओके, नाव द नेक्स्ट second type of subtype of the non-linear motion is the periodic motion. Periodic motion means niyatkalik gati. Now what is meant by periodic motion? The motion of an object which passes through a certain point again and again after a fixed period is called periodic motion. नियतकालिक गती म्हणजे काय, तर ज्या गतीमध्ये या ठिकाणी व एखादी वस्तू एखाद्या विशिष्ट बिंदूमधून या ठिकाणी या ठिकाणी जर एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये परत म्हणजे ती गती होत असेल. उदाहरणामध्ये फॉर एक्झाम्पल सी द एक्झाम्पल इज मोशन ऑफ मिनिट हँड ऑफ अ क्लॉक अँड मोशन ऑफ मेरी गो राउंड. आपण उदाहरण पाहतोय मोशन ऑफ मिनिट हँड और मोशन ऑफ सेकंड हँड और मोशन ऑफ आवर हँड ऑफ अ क्लॉक. मग घड्याळाचा तो सेकंद काटा असेल, तास काटा असेल किंवा मिनिट काटा असेल तर आपण पाहतोय की तो या ठिकाणी समजा आपण मिनिट काटा घेतला तर तो काय करतोय, 1 तास म्हणल्यानंतर आपण पाहतोय 60 मिनिटांनंतर तो आपली एक पूर्ण काय करतोय 60 मिनिटांनंतर एक फेरी पूर्ण करतो. सेकंद असेल तर 60 या ठिकाणी जवळपास 1 मिनिट म्हणल्यानंतर आपण 60 सेकंदाची एक फेरी. पण ही फेरी कशी असते, सतत चालू असते. म्हणजे एखादी वस्तू जर एखाद्या बिंदूमधून या ठिकाणी आपली गती या ठिकाणी काय करत असेल विशिष्ट कालावधीमध्ये आणि परत ही घटना कशी घडणार आहे, अगेन अँड अगेन. द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट विच पासेस थ्रू अ सर्टन पॉइंट अगेन अँड अगेन आफ्टर अ फिक्स्ड पिरियड इज कॉल्ड पिरियडिक मोशन. नियतकालिक गती तुम्हाला समजते अशी गती की ज्या गतीमध्ये वस्तूचा बिंदू निश्चित आहे, त्याचा जो बिंदू आहे तो निश्चित आहे सेंटरचा, आणि त्या बिंदूच्या मदतीने तो काय करतोय परत विशिष्ट कालावधीमध्ये परत तो काय करतोय, कालावधी ठरलेला आहे या कालावधीमध्ये तो परत फिरून आपली गती पूर्ण करत असेल तर त्याला पिरियडिक मोशन म्हणतात. नाउ दॅट इज द कन्सेप्ट ऑफ पिरियडिक मोशन. तर तुम्हाला दोन कन्सेप्ट काय, ऑसिलेटरी मोशन अँड पिरियडिक मोशन, या कन्सेप्ट क्लिअर झाले. ओके, नाउ द नेक्स्ट इज द थर्ड सब टाइप ऑफ द non-linear motion. The third subtype of the non-linear motion is the circular motion. Circular motion means वर्तुळाकार गती. Now what is meant by circular motion? The motion of an object along a circular path is called circular motion. Now see again, what is meant by circular motion? The motion of an object along a circular path is called circular motion. वर्तुळाकार गती म्हणजे काय, तर ज्या गतीमध्ये या ठिकाणी किंवा वस्तूची गती जर गोलाकार किंवा वर्तुळाकार असेल, वस्तूची गती जर ही गोलाकार किंवा वर्तुळाकार असेल तर त्या गतीला सर्क्युलर मोशन म्हणजेच वर्तुळाकार गती असे म्हणतात. नाउ सी द एक्झाम्पल. Now motion of fan, motion of giant wheel, etc. मग उदाहरण आपल्याला भरपूर उदाहरणं सांगता येतील. मग या ठिकाणी दिलेलं उदाहरण आपण पाहतोय पहिल्यांदा मोशन ऑफ द ब्लेड्स ऑफ फॅन. पंख्यांच्या ज्या पाती असतात त्या कशा फिरतात गोलाकार. मोशन ऑफ द जायंट व्हील, तुम्ही राहट पाळण्यात यात्रेमध्ये राहट पाळणा असतो मोठे, ते कसे फिरतात गोलाकार फिरतात. किंवा तुम्ही सायकलचा चाक पाहिला असेल किंवा कुठल्याही वाहनाचा चाक असेल. म्हणजे ज्या वस्तूची जे काही वस्तू आहे ती जर गोलाकार फिरत असेल
तर त्या गोलाकार फिरणाऱ्या गतीला आपण काय म्हणायचे, सर्क्युलर मोशन, वर्तुळाकार गती असे म्हणतात. तर अशा प्रकारे आपण आतापर्यंत या ठिकाणी नॉन लिनियर मोशनचे एकूण 3 उपप्रकार पाहिलेले आहेत. चौथा राहिलेला उपप्रकार आणि या ठिकाणी पुढचा उरलेला घटक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि मग झालेला जो भाग आहे तर तुम्ही तो नोट डाऊन वाचन करा, पुस्तकामधून वाचन करा. परत मी नोट्स दिल्या आहेत, या नोट्स तुम्ही एखादा रफ एखादं काढून घ्या. त्या परत तुम्हाला डेफिनेशन नोट्स तुम्ही जर या पद्धतीने जर मी जसं नोट्स काढतोय तसं काढून घेतला, तुम्ही याला जर फेर करून घेतला तर तुम्हाला हा धडा अतिशय सोप्या पद्धतीने तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला बिलकुल या ठिकाणी कन्फ्युजन होणार नाही की कुठले उदाहरण आपल्याला कुठे लिहायचे. कारण याच्यामध्ये डेफिनेशन उदाहरण कन्फ्युजन होऊ शकतं. तर हे तुम्हाला टाळायचं असेल तर तुम्हाला नक्कीच या व्हिडिओची मदत होणार आहे. ठीक आहे. तर राहिलेला या घटकाचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत, पूर्ण करणार आहोत. ठीक आहे. तर घरी सध्या तुम्ही सुरक्षित राहा आणि नियमित अभ्यास करा. आणि काही अडचणी असतील तर त्या आपल्याला या ठिकाणी व्हॉट्सअप या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला त्या मांडायच्या आहेत. ठीक आहे. ओके. थँक्यू.